योद्धा न्यूज मराठी. पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्या. महावितरणचे कार्यकारी अभियंता केशव काळोमाळे यांचे आवाहन. खेड. केंद्र शासनाची महत्वाकांक्षी पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना आणि स्मार्ट योजना या अंतर्गत घरगुती वीज ग्राहकांसाठी छतावर सौर ऊर्जा संच, सोलर रूफटॉप बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी या अनुदान उपलब्ध करून देण्यात आलीये. खेड तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले वीज बिल शून्य करावे, असे आवाहन महावितरणचे खेड विभागाचे कार्यकारी अभियंता केशव काळोमाले यांनी केले. योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये आणि मिळणारे अनुदान. 1 किलोवॅट पर्यंतचे ग्राहक स्मार्ट योजना. ज्या ग्राहकांचा मासिक वीज वापर 100 युनिटच्या आत आहे आणि मंजूर भार 1 किलोवॅट आहे, अशा ग्राहकांना 90 ते 95% अनुदान मिळणार आहे. SC/ST प्रवर्ग. या प्रवर्गातील ग्राहकांना केवळ 2500 रुपये भरून सौर संच मिळेल. इतर प्रवर्ग. इतर प्रवर्गातील ग्राहकांसाठी 5000 रुपये भरावे लागतील. सर्वसाधारण ओपन प्रवर्ग. या प्रवर्गातील ग्राहकांसाठी केवळ 10,000 रुपये भरून सौर संच उपलब्ध होईल. 3 किलोवॅट पर्यंतचे ग्राहक पीएम सूर्यघर योजना. 1 किलोवॅट सौर संचासाठी 30,000 रुपये अनुदान. 2 किलोवॅट सौर संचासाठी 60,000 रुपये अनुदान. 3 किलोवॅट सौर संचासाठी कमाल 78,000 रुपये एवढे मोठे अनुदान शासनाकडून दिले जात आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन. या योजनेसाठी कोणतीही क्लिष्ट कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही. ग्राहक त्यांचा कन्झ्युमर नंबर, ग्राहक क्रमांक वापरून pmsuraghar.gov.in या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करू शकतात. इतर आवश्यक कागदपत्रे महावितरणकडे आधीपासूनच उपलब्ध आहेत. नोंदणी व मंजुरीनंतर ग्राहकांना त्यांच्या पसंतीची एजन्सी निवडण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. महत्त्वाची मुदत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सबसिडी असलेली ही योजना मार्च 2027 पर्यंतच सुरू राहणार आहे. त्यानंतर अशी योजना पुन्हा येण्याची शक्यता कमी असल्यानं खेड तालुक्यातील नागरिकांनी मुदतीच्या आत ऑनलाईन नोंदणी करून या पर्यावरणपूरक ऊर्जेचा आणि मोठ्या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता केशव काळोमाळे यांनी केले आहे. या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी. राजूनगर विभागातील महावितरणच्या सर्व ग्राहकांना आपण स्मार्ट योजनेविषयी थोडंसं जनजागृती परत एक माहिती देण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की आपल्या याची शासनाची स्मार्ट जी अशी योजना चालू आहे की ज्याच्यामध्ये जे आपले 100 वॅट म्हणजे युनिट पर्यंतचे जे ग्राहक आहेत ज्यांचा वापर 100 युनिटच्या आतमध्ये आणि 1 किलोवॅट त्यांचा सँक्शन लोड आहे, अशा ग्राहकांना आपण 95% सबसिडी या माध्यमातून उपलब्ध करून दिली. ज्याच्यामध्ये SC/ST यांना फक्त 2,500 रुपये भरून तो सोलर जो संच आहे तो मिळणार आहे घरगुती. आणि इतर जे आहेत त्यांच्यासाठी 5,000 आणि ओपन जनरल कॅटेगरीसाठी 10,000 रुपये भरून जवळजवळ 90% सबसिडी आहे. याच्यामध्ये जे आपल्याला वीज बिलाचे म्हणजे त्यांचं वीज बिल शून्य होण्यास त्यामध्ये मदत होणार आहे. आणि त्यासोबत जे पर्यावरणपूरक अशा आपल्याला जी ऊर्जा आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या या भागातील लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग निश्चितपणे राहणार आहे. तर माझं या माध्यमातून सर्व ग्राहकांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये त्याचं पार्टिसिपेट करून या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच जे आपली पीएम सूर्यघर योजना आहे त्याचाच पार्ट म्हणून स्मार्ट योजना आहे. तर पीएम सूर्यघर योजनेमध्ये सुद्धा आपल्याला 3 किलोवॅट पर्यंतच्या सौर संचासाठी 78,000 पर्यंतची सबसिडी आहे. तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सबसिडी आहे आणि ही योजना मार्च 27 रोजी बंद होते. त्याच्या आतमध्ये जास्तीत जास्त लोकांनी या सबसिडीचा लाभ घ्यावा, कारण याच्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात सूट असणारी योजना लवकर येईल असं नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो. नोंदणीची परिस्थिती किंवा नोंदणी कशा पद्धतीने करावं लागते? नोंदणी ही पूर्णपणे ऑनलाईन आहे. ऑनलाईन आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं पोर्टल आहे pmsuryaghar.in, त्याच्यावरती आपण केल्यानंतर तिथं आपल्याला नोंदणी करता येईल.
त्याच्यामध्ये आपलं काही डॉक्युमेंट्स फार काही लागत नाहीत. आपलं लाईट बिल आणि हेच लागतं आणि आपण तिथं रजिस्ट्रेशन फीस भरल्यानंतर आपल्याला त्याचं सोलारचं अप्रूव्हल येईल. त्याच्यामध्ये आपल्याला एजन्सी सिलेक्ट करण्याचा पर्याय देखील आहे. एजन्सी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याच्याकडनं ते काम पूर्ण झाले की ते सबसिडीचा लाभ आपल्याला मिळणार आहे. तर तरी पण शेतकऱ्यांना एक आव्हान करा नक्की डॉक्युमेंट कुठले कुठे द्यावं लागतील, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही याच्यासाठी डॉक्युमेंट कुठले लागतात, काय लागतात. नाही याला काही डॉक्युमेंट नाही. फक्त त्याच्यात तुमचा कंझ्युमर नंबर टाकून ऑनलाईन बाकी तुम्ही कनेक्शनच्या वेळेस घेतलेले डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही ते हे जे असतात सोर्सचे 100 वेटच्या पुढे काय, म्हणजे 100 ते 100 पुढे काय? 100 नाही 1 किलोवॅट पर्यंतच्या ग्राहकांसाठी ही स्मार्ट योजना आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला किती किलोवॅट पर्यंत म्हणजे एक किलोवॅटला 30,000, 2 किलोवॅटला 60,000 आणि 3 किलोवॅटला 78,000. त्याच्या पुढे आपला 78,000 ही मॅक्झिमम त्याची मर्यादा आहे. तर त्यापर्यंत आपल्याला ते सबसिडीचा लाभ घेता येतो आणि जनरली ग्राहकांना आपल्याला 3 किलोवॅट पर्यंत जनरली लोड असतो आपल्या सामान्य ग्राहक. त्यामुळे काय म्हणजे जास्तीत जास्त लोक या योजनेच्या कक्षेत बसतात. साहेब एकदा नाव आणि तुमचे रँक घेतली सांगा. मी केशव काळूमाळी, कार्यकारी अभियंता, महावितरण राजगुरुनगर. धन्यवाद. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.